आदरणीय शिवाजीराव नारायण पाटील तालुक्याची रणरागिणी म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि त्यांचा रणरागिणीसारखा आदृत दरबार आहे त्या जिल्हा परिषदेच्या गटनेता सीता रुचके कॅनालवरती जो गेल्या 1.5 वर्षापासून तो कॅनालचा जो ब्रिज होता पूर्व आणि पश्चिम याचं जे विभाजन झालं जाता येतात लोकांना तो पडला होता पाठपुरावातून बापूने सांगितलं की पाठपुरावा करून देखील अधिकारी दखल घेत नव्हती अशा कठीण समयी ज्यांना कोणी नाही त्यांच्यासाठी झाला कोरोना यासाठी असं म्हणतो की विकास कामं होत राहतात माझ्या लहानपणापासून आठवतंय की पुणे नाशिक रेल्वे नुसती मागणी असायची प्रत्यक्ष निघेल कदाचित सगळं झालंय सगळं झालंय कदाचित टेंडर सुद्धा निघण्याची प्रक्रिया सुरू होईल लँड ऍक्विजिशनची प्रोसेस सुरू होईल कोणीच नाही तिथे दादा आहेत माहित आहे तुम्हाला सगळ्यांना माहित नाही गोष्टी की या मतदारसंघामध्ये जिथे जिथे रस्ते झाले उदाहरण छोटस उदाहरण सांगतो मी आपल्याला रस्ता कुणी वागणार नाही त्या रस्त्याकडे कोणी वागणार नाही पण दादांनी पंतप्रधान सडक योजनेमधून आपल्याला रस्ता कोकणे शहरापर्यंत केला तर तोडलं असंख्य असंख्य सांगता येईल मी काल सम्राटने जो उल्लेख केला 2-3 कामाचा मी कशासाठी उल्लेख करतोय की जिथे होत नाही तिथे दादा आहेत असे दादा आपल्या गावावरील कामाचा उल्लेख केला जवळजवळ त्यांच्या मतदारसंघामध्ये 1000 गावं असतील वाड्या वस्त्या 4,500 पण माझ्या कल्पनेप्रमाणे की सगळं आणखी दे आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने जनसामान्यापर्यंत पोहोचणारा जर खासदार कोणी असेल लोकप्रतिनिधी कोण असेल तरी दादा आणि म्हणून आता याला उभे राहणार आहेत म्हणजे राहिलेच आहेत 3 वेळा त्यांची हॅट्रिक झालेली आहे कोणतं म्हटलं विजय चौकारापेक्षा आणखी पुढचं 2 इलेक्शन विजय षटकाराचीच आपण पाहायला करायला हरकत नाही हे कशासाठी कामाचा माणूस तिथे जर गेला मधून टीव्हीवरती आम्ही पाहत असतो लोकसभेचे कामकाज फिल्म पाहायला गेला मला माहित नाही पण आवडीने पाहायला पाहिजे की दादा ज्या वेळेला एखादा प्रश्न लोकसभेमध्ये मांडतात दादा शिक्षण किती झालं मला माहिती प्रमाणे 12 किती ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएशनच्या जवळपास पूर्ण नाही दादांका अस्खलित इंग्रजीमधून भाषण करणारा खासदार मी त्या लोकसभेमध्ये पाहिला मी नेहमी पाहतो जवळजवळ पंतप्रधान मंत्रीगण हे सगळे दादांच्या बोलण्याकडं आकर्षित झाल्याचा विषयाची मांडणी सखोल अभ्यास आणि या गोष्टीमुळं अधिकारी वर्गावरती त्यांचा जो वंचक आहे एका पत्राला दुसऱ्या फोननी जर तुमचं कुणाचं जर काम होतं मान्य करण्याचा जो विषय तळमळ जी आहे स्वतःसाठी काही नाही गडगंज मुळी शेतमा माहिती आहे दादा जवळ माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा निर्णय विमानातच असत दिल्ली मुंबई पुणे अमेरिकेत त्यांचं काम चालतं कंपनी मोठी IT कंपनी त्यांची असा गडगंज धनवान मनुष्य खासदारकी त्यांच्याकडून हा एकदम काय झालं क्षुल्लक विषय पण जनसामान्यांची सेवा करण्याचं साधन आहे दुखितांची पीडितांची या निमित्तानं
समस्या आपल्या हातून सोडवल्या जातील आणि म्हणून चौथ्यांदा दादाला उभे आहेत. म्हणजे अशी गंमत आहे, गमतीने सांगतो, कुणी मिळत नाही उमेदवार. धाकट्या साहेबांचं नाव पुढा, धाकट्या साहेबांचं म्हणजे धाकटे बारामतीकरांचं नाव पुढा. दुष्काळी परिस्थिती, घरांमध्ये पाणी नाही. ते म्हटलं मला सोडत नाही, धरणामध्ये मला बरीच काम आहेत. त्यावेळी आता उभं राहणार. बहुतेक कोणाला विषय कळला नसेल. पुढचं एक नाव आलं, माझे आनंद झाला नव्हतं. 5 वर्षानंतर आपण भेटतो, 10 वर्षानंतर लांडे कोणीतरी म्हणजे आहेत आमदारकी बोललेले. आता दिल्लीमध्ये त्यांना ते पाहायचे लोकसभेचं सगळं, त्यांना मुंबईमध्ये विधानसभेची जागा कुठे आहे तेच नाही. ते विधान परिषदेत जाऊन बसले. त्याच्यानंतर ते सोडून देऊ आपण. आता काहीतरी ऐकतो, द्राक्षाला द्राक्ष कोल्यांना आंबट लागतात. द्राक्ष शिजली इतकी झाली चांगली आता बीजेपीची, शिवसेनेची. बापू राहतो म्हणून, पण शासन बीजेपी शिवसेनेचं येणार आहे. मला आनंद मानायला पाहिजे की नाही? कोणीतरी ऐकतो पेपरला वगैरे, टीव्हीला, कोणी कोणी वगैरे राहणार आहेत. साधी गोष्ट आहे, सिंपल गोष्ट आहे. कोणी शोधायचं? पुरंदरला शोधायचं, पुरंदर किल्ल्यावर, रायगडावर शोधायचं. पुढे शोधायचं कुठं? जवळ दादा, प्रत्येक शनिवारी रविवारी दादा घरी आहेत. लोक का जोडले दादांनी? दादांनी लोक का जोडले? आपण सांगितलं आमच्या हातात तिथे. कोण काय कोण विचारलं? कोण विचारलं होतं? खासदार म्हणजे ही फार मोठी जादूची गमत असायची. बाटलीमध्ये जसं ते भूत असतं ना, तसं ते भूत असायचं. म्हणजे कोण 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 नवले, आणखी कोण मोळ मोरे, तिकडचे आणखी नाही, तिकडचं म्हणण्यापेक्षा इलेक्शनला फॉर्म भरायचा आणि पेपरला आम्ही ऐकायचे की ते निवडून आले. मी सांगायचा माझा उद्देश आहे की जनसामान्य किसनरावांनी केले. दादा किसनरावांचं का नाव घेतलं मी? खऱ्या अर्थानं लोकांमध्ये रमणाऱ्या, लोकांमध्ये राहणार, लोकांच्या मध्ये सतत कार्यरत राहणारा किसनराव आणि दादा. किसनराव शिक्षण घेता आले नाही, पक्ष बदलला. कोणता कोणता पक्ष? सगळे पक्ष झाले. दादा निष्ठापूर्वक राष्ट्रवादी म्हणून तुम्ही आलात, आम्ही पण तुम्हाला मदत केली, पण तुम्ही विसरलात. आम्हाला कधी सवय बरोबर. शिवसेनेमध्ये निष्ठापूर्वक राहिला. दादा तुम्ही विजय व्हाल, बीजेपीचं शिवसेनेचं शासन येणार आणि दादा तुम्ही मंत्री होणार. बरोबर 15 वर्षापूर्वी दादा आठवत बसला कार्यालय म्हणून दिवला दादा आले होते काठामुळेवर. दादांना आम्ही सांगितलं होतं कार्यालय, दादा मी पुढे चला, काळजी करू नका, यश तुमचं आठवलं असं. आता आमच्या फुटका कार्यकर्ता एवढंच म्हणून, दादा तुमचा वादा हा आम्हाला चांगला माहिती आहे, तुम्ही पुढे करता, आगे बरोबर सगळी जनता तुमच्या पाठीमागे. धो 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 धो
बापू तुम्हाला मध्यानं राहायचं सांगा तुम्ही बाकीचं काय नुसतं काय करता काँग्रेसचा तुमचे यश सगळी गावातली काम प्रचंड कामं गावामध्ये झाली असं त्यांच्या मनावर ही लिस्ट सांगितली मी तुम्हाला तर बेंगळातली माणसं म्हणतील मग आम्ही काहीच केलं नाही का आम्ही म्हणजे आम्ही काहीच केलं नाही का मी काहीच केलं नाही असं तुम्ही एखादा म्हणाल कळलं का मी काय म्हणलो ते बेंगळीकर तुम्हाला धन्यवाद देतो यासाठी धन्यवाद देतो की तुम्ही आज मोकळा श्वास घेऊन या निमित्तानं या ठिकाणी येऊन बसला बापू तुला धन्यवाद दादाला शुभेच्छा जय हिंद